Good afternoon, students. Today we are going to discuss about the practical application of ethylene. Practical application of phytohormone ethylene. Okay, ethylene it is known as the ripening hormone. Ethylene is known as a ripening hormone. Ripening hormone. Okay, so today in this lecture we are going to discuss about two hormones. One is the ripening hormone and second is the aging hormone. Okay. So first ripening hormone. So the practical application, the first application किंवा या ठिकाणी पहिला उपयोग काय याचा? It is used for ripening the fruits. Ripening of fruits. First practical application, ripening of fruits. So application of ethylene as a foliar spray. ओके, म्हणजे या ठिकाणी इथिलीन हा फोलियर स्प्रे सारखा जर त्या ठिकाणी प्लांटवर स्प्रे केला किंवा फ्रुट्सवर वगैरे जर स्प्रे केला, इट इन्क्रीजेस फ्रूट रायपनिंग. ओके, इट स्प्रे इन्क्रीजेस फ्रूट रायपनिंग. फ्रूट रायपनिंग म्हणजे फ्रूट रायपन होतात, पिकतात फ्रूट्स. ओके, इट स्प्रे इट इन्क्रीजेस द फ्रूट रायपनिंग. फॉर एक्झाम्पल पाइनएप्पल, fig. For example, pineapple, fig, grape, mango, grape, mango, strawberry, strawberry, sapota, म्हणजे चिक्कू, apple, etc. So most of these fruits they are ripened by spraying the ethylene hormone. Okay. The second, change in sex expression. Second practical application, change in sex expression. Change in sex expression. So when ethylene is applied at the three leaf stage of the plant, it increases the female flower in cucumbers, squash and melon. Okay, so spray at three-leaf stage. म्हणजे फक्त झाडाला 3 पान आलेले असतील, अशा थ्री-लीफ स्टेजला जर आपण याचा स्प्रे मारला, so it increases female flower. It increases female flower than the male flower. Okay, female flower. Example in cucumber, काकडीमध्ये स्क्वॅश म्हणजे दुधी भोपळा वगैरे जे आहे ते स्क्वॅश त्याच्यामध्ये, आणि मेलन, वॉटरमेलन वगैरे जे आहे टरबूज त्याच्यामध्ये. तर या ठिकाणी फिमेल फ्लावर वाढलेले दिसतात आणि मेल फ्लावर कमी होतात जर आपण इथिलीनचा स्प्रे मारला तर. देन इंडक्शन ऑफ फ्लॉवरिंग. थर्ड फंक्शन or third application, induction of flowering. So application of ethylene, it is useful for inducing the flowering in many of the horticultural plants and ornamental plants. So in horticultural plants म्हणजे fruits, flowers, vegetables, the horticultural plants and ornamental plants. Ornamental with different types of the ornamental plants. म्हणजे जे फ्लावरिंग साठी म्हणून नाही उपयोगाला येत, पण त्याचे फ्लावर्स आणि लीफ जे असतात ते अट्रॅक्टिव्ह असतात, ते ऑर्नामेंटल. तर या ठिकाणी ऑर्नामेंटल प्लांट्स अँड हॉर्टिकल्चरल प्लांट्स, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. ओके, तर या ठिकाणी यांच्यामध्ये जर आपण इथिलीनचा स्प्रे मारला तर इट इन्क्रीजेस द फ्लावरिंग. ओके, इट इन्क्रीजेस द फ्लावरिंग.
Then next application, apical dominance. Apical dominance. So it induces apical dominance in some plants. Okay. जे काही प्लांट्स मध्ये या ठिकाणी हा काय करतो, ते अपायकल डॉमिनन्स इंड्यूस करतो, म्हणजे अपायकल डॉमिनन्स घडून आणतो. म्हणजे ज्या प्लांट मध्ये हाईट वाढत नसेल आणि फक्त लॅटरल ब्रांचेस वाढत असतील, त्याला जर आपण याचा स्प्रे मारला इथिलिनचा, तर त्याची हाईट वाढायला लागते आणि लॅटरल बर्डची ग्रोथ कमी होऊन जाते. तर या ठिकाणी हे अपेकल डॉमिनन्स, जे आपण हरभऱ्याच्या झाडामध्ये अपेकल डॉमिनन्स पाहिलं ना, तर तो अपेकल डॉमिनन्स. तर त्या ठिकाणी हा काय होतो, अपेकल डॉमिनन्स हा या ठिकाणी वाढतो, इंड्यूस होतो. ओके. आणि इट चेक्स द व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, इट रिड्युसेस, इट इन्क्रीजेस, इन्क्रीज म्हणण्यापेक्षा इंड्युसेस, it induces apical dominance and it checks the vegetative growth, or it reduces vegetative growth. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे फक्त स्टेम आणि लीव्स वगैरे जे वाढतात, तर त्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असं म्हणतात. तर त्या ठिकाणी मग व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टॉप होऊन फ्लावर इंडक्शन होतं, रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ स्टार्ट होते. ओके. देन नेक्स्ट ऍप्लिकेशन, that is induction of abscission and senescence. Induction of abscission and senescence. आता ऍब्सिशन म्हणजे काय, आपण ते ऍब्सिसिक ऍसिडचा झोन तयार होऊन पानं गळून जातात. सेनेसन्स म्हणजे एजिंगची प्रक्रिया, ज्याच्यामध्ये पिवळे पडतात झाडं आणि या ठिकाणी मॅच्युअर होतात. ओके. तर या ठिकाणी स्प्रेइंग ऑफ इथिलीन इट स्टिम्युलेट्स द प्रोसेसेस लाईक ऍब्सिशन अँड द सेनेसन्स. फॉर एक्झाम्पल, जर आपण या ठिकाणी ऍब्सिशन आणि सेनेसन्सचा फायदा प्रॅक्टिकली कसा घेतात, तर या ठिकाणी कॉटन प्लांट वेन इट इज स्प्रे विथ द इथिलीन, जर कॉटन प्लांटला स्प्रे केला इथिलीनचा, तर काय होतं, द लीव्स फॉल डाऊन, लीव्स फॉल डाऊन. लीव्स जे असतात ते ऍब्सिसिक ऍसिडचा झोन तयार होऊन त्या ठिकाणी गळून जातं, सेनेसन झोन त्या ठिकाणी तयार होतो आणि वी कॅन हार्वेस्ट द मॅच्युअर कॉटन बॉल्स. वी कॅन हार्वेस्ट, मग आपण तोडून घेऊ शकतो कॉटन बॉल्स. कॉटन बॉल्स. ओके. इन कॉटन, the spray of this ethylene, it leaves the falls down. Okay. In cotton, leaves fall down after the spraying of the spray of ethylene. In cotton, it shows the leaves fall down and we can harvest the cotton balls. Okay, mature cotton balls very easily. So it is the practical application of the ethylene. The next practical application of ethylene, sixth practical application, increasing the shelf life of the fruit. It is the ripening hormone. Okay. And therefore it induces the ripening in the fruit. Okay, it induces ripening in the fruit. So if the CO2 concentration is enriched in the area where the fruits they are stored, okay, then it reduces or it inhibits the formation of ethylene and it increases the shelf life of the fruit. Okay. तर या ठिकाणी काय होतं, की जिथे आपण सगळे फ्रुट्स वगैरे जे ठेवलेले आहेत, तर या ठिकाणी जसं या ठिकाणी बनाना, पपया, ऍपल, स्ट्रॉबेरी, गुआवा, सपोटा, कस्टर्ड ऍपल, हे वेगवेगळे जे फ्रुट्स आहेत, तर या ठिकाणी इफ यू वॉन्ट टू स्टोर इट फॉर द लॉंगर पिरियडसाठी आपल्याला हे सगळे फ्रूट स्टोअर करायचे. तर मग या ठिकाणी काय होतं,
तर या ठिकाणी इथिलीनचं फॉर्मेशन या ठिकाणी जे इथिलीन फॉर्मेशन शुड बी ब्लॉक. इथिलीन फॉर्मेशन should be blocked by enriching CO2 concentration. ओके, या ठिकाणी बाय CO2 कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी तुम्ही जर वाढवलं तर या ठिकाणी इट डिप्लीट द इथिलीन फॉर्मेशन. ओके, म्हणजे इथिलीन फॉर्मेशन जे ते डिप्लीट होतं किंवा कमी होतं CO2 एनरिच वातावरण ॲटमॉस्फिअरमध्ये. आणि फ्रूट फॉर्मेशन वगैरे जे आहे, फ्रूट फॉर्मेशन वगैरे जे आहे, सॉरी फ्रूट रायपनिंग जे आहे, तर या ठिकाणी वी कॅन डिले इट फॉर द लॉंगर पिरियड. लॉंगर पिरियडसाठी आपण फ्रूट्स जे आहे तर ते स्टोअर करू शकतो. देन नेक्स्ट प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन, द ओपनिंग ऑफ फ्लावर्स. द ओपनिंग ऑफ flowers. The opening of flowers. The opening of flowers of morning glory. Morning glory म्हणजे ज्याला आपण गुलबक्ष वगैरे म्हणतो, मॉर्निंग ग्लोरी. In early morning it shows the opening of the flower and their closing in the afternoon. Okay, in morning glory plant, opening of the flower at the early in the morning, opening in morning, opening in morning and closing in afternoon. मॉर्निंग ग्लोरी म्हणजे आपण गुलबक्ष म्हणतो, त्याच्यामध्ये काय होतं तर या ठिकाणी ओपनिंग अर्ली इन द मॉर्निंग, ओपनिंग इज अर्ली इन द मॉर्निंग अँड इट इज क्लोज ॲट द आफ्टरनून. ओके, आफ्टरनून मध्ये क्लोज होतो. तर या ठिकाणी इट इज डिपेंड्स ऑन इथिलीन कॉन्सन्ट्रेशन, depends on concentration of ethylene. It depends on concentration of ethylene. Okay, in carnation also the bud opening is accelerated by the ethylene treatment. The flowers of carnation, carnation flowers, carnation चे फ्लावर जे आहेत तर या ठिकाणी कार्नेशन फ्लावर ओपनिंग इज ड्यू टू इथिलीन. It is accelerated by ethylene treatment. इथिलीनचा जो स्प्रे मारला तर कार्नेशन फ्लावर जे आहे तर तो त्या ठिकाणी ओपन झालेले आपल्याला दिसून येतात. पण इन रोज the opening of rose buds it is inhibited. In rose opening of bud is inhibited at the same concentration. At the same concentration. ओके, म्हणजे ज्या कॉन्सन्ट्रेशनला कार्नेशनचे फ्लावर्स ओपन होतात त्याच कॉन्सन्ट्रेशनला रोजचे ओपनिंग होणार, त्या ठिकाणी बड ओपनिंग जी आहे ती इनहिबिट केली जाते. ओपन त्या ठिकाणी होत नाही, रोजमध्ये ते फ्लावरची ओपनिंग होऊ दिली जात नाही. तेच कॉन्सन्ट्रेशन, ज्या कॉन्सन्ट्रेशनला कार्नेशनचे फ्लावर्स ओपन होतात त्याच कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनचा स्प्रे मारला तर रोजचे फ्लावरची बड ओपनिंग त्या ठिकाणी स्टॉप केली जाते किंवा इनहिबिट केली जाते. ओके, देन द नेक्स्ट फंक्शन, इट यूज टू डिले द एजिंग प्रोसेस इन द प्लांट. म्हणजे या ठिकाणी इथिलीन इज यूज टू इंड्यूस द, आता डिले काही प्लांटमध्ये डिले होतं पण बरेच प्लांटमध्ये आपण एजिंग आणि मॅच्युरेशन होताना पाहिलेले. ठीक आहे, so ethylene is used to induce tolerance in the plant against the drought stress. It induces tolerance
of plant against stress condition. Against stress condition. Okay. So there are the different types of the stresses. वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेसेस असतात. कुठले स्ट्रेसेस असतात? ड्रॉट स्ट्रेस, फ्लडिंग स्ट्रेस, टेम्परेचर स्ट्रेस. ओके. ड्रॉट स्ट्रेस किंवा फ्लडिंग म्हणजे पूर येणे किंवा पाण्याची कमी होणे, दुष्काळ सदृश स्थिती किंवा टेम्परेचर. सो these are the various stresses. Okay, drought stress, flooding stress, temperature stress. So these are the various stresses. So it also induces the stress conditions. Sorry, it induces the tolerance, म्हणजे सहन करण्याची शक्ती देतं. त्यानंतर it also increases the disease resistance. It also increases the disease resistance in the plant. Okay. Then next function, it also helpful to increase the growth and thickness in the plant. It increase growth and thickness. It increase growth and thickness in the plant. Okay. And it also induces sturdiness. म्हणजे प्लांट जे आहे तर ते स्टर्डी होतं, कडक होतं, म्हणजे मजबूत होतं, घट्ट. तर या ठिकाणी त्याला स्टर्डी म्हणजे ताकद असं असलेलं स्टर्डीनेस. तर या ठिकाणी इट इन्क्रीजेस ग्रोथ, थिकनेस अँड स्टर्डीनेस ऑफ द प्लांट. ओके. इट causes the growth and differentiation of shoot and root in treated plant. Okay. पुढचं फंक्शन त्या ठिकाणी it causes the growth and differentiation of shoot and root. Differentiation of shoot and root in treated plant. म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये टिश्यू कल्चर मीडियामध्ये लो कॉन्सन्ट्रेशनला जर इथिलीन टाकलेलं असेल तर त्या ठिकाणी शूट आणि रूट जे आहे तर ते त्या ठिकाणी डिफरन्सिएशन झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच हे मॅच्युरेशन हार्मोन असल्यामुळे प्लांट जे सेल कंडिशनमध्ये म्हणजे अतिशय इमॅच्युअर कंडिशनला आहे तर ते मॅच्युरिटीकडे जायला लागतं, म्हणजे शूट रूट त्या ठिकाणी इनिशिएशन व्हायला लागतं. ओके. देन it stimulates the formation of adventitious roots, stem and leaves. Okay. It stimulates the formation of adventitious roots. Adventitious roots, leaves and stem. Okay. So these are the functions of the hormone ethylene. Okay. So we will write here again. The first function of the ethylene. First function, ripening of fruits. The second, change in sex expression. Third, induction of flowering. Then apical dominance. Induce apical dominance. Then increasing, then shelf life. Okay.
Okay, it hampers the shelf life of the fruit. It causes the ripening, but in the CO2 enriched condition, shelf life is increased. At the when the ethylene concentration depleted, CO2 concentration increased, then it increases the shelf life of the plant. Okay, then opening opening of flowers. Then next, induction of abscission and senescence. Senescence. Okay. Then ethylene used to it induce tolerance against stress. Okay, induce tolerance against stress. Then it induces sturdiness or increases sturdiness, thickness, and growth of the plant. Okay. Then it causes the growth and differentiation. Differentiation of shoot and root. Okay. And stimulates formation of adventitious root, stem, and leaf. Okay. So these are the different functions of the ethylene: ripening of the fruit, change in sex expression, induction of flowering, apical dominance, shelf life, opening of the flower, induction of abscission and senescence. In rose, it inhibits the opening of flower. इथे आपण घेऊ शकतो. In rose, inhibit, inhibit opening of flower. Then induce tolerance against the stress, different types of the stress, and it also increases disease resistance. Increases disease resistance. It increases sturdiness, thickness, and growth, causes differentiation of shoot and root, and stimulate formation of adventitious root, stem, and leaf. Okay, so I hope you got the points. Thank you very much.